हाय फ्रेंड, कसं आहे तुम्ही? वेलकम टू माय मिनी ब्लॉग. चला तर आपण आज बनवूया उडीदाचं घुट्ट. सर्वप्रथम मी उडीद डाळ ओल्या कपड्यामध्ये व्यवस्थित पुसून घेतली ही अशा प्रकारे. त्यानंतर कढईमध्ये ही उडीद डाळ व्यवस्थित भाजून घेतली. मग मला ही उडीद डाळ शिजवून घ्यायची होती, म्हणून कुकरला मी उडीद डाळ योग्य प्रमाणात पाणी टाकून शिजायला ठेवून दिली. त्यानंतर मी घेतलं वाटण तयार करायला. वाटणासाठी मी आलं घेतलं, लसूण घेतली, सुकं खोबरं घेतलं, त्याचबरोबर मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये ॲड केले आणि मिक्सरला वाटण लावून घेतलं. हे पहा माझं वाटण तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझी उडद डाळ पण किती छान शिजली ते पहा. मग मी कढईमध्ये तेल टाकले. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरवं वाटण ॲड केलं आणि ते व्यवस्थित परतून घेतलं. हे वाटण कच्चं असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. मग मी त्यामध्ये उडीद डाळ ॲड केली. योग्य प्रमाणात पाणी आणि मीठ ॲड करून उडीद डाळ मंद आचेवर शिजू दिली. चला तर मग या तुम्ही पण ही उडदाचं घुट्ट खायला.